28 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच मराठी राजभाषा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फेब्रुवारी 27. स्पष्टीकरण. वि. शिरवाडकर यांनी मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले. 1965 मध्ये मे महिना मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र 2013 पासून फेब्रुवारी 27 हा दिवस देखील मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 1966 पासून मे महिना मराठी अधिकृत भाषा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. महत्त्वाची टीप. जागतिक NGO दिन दरवर्षी फेब्रुवारी 27 रोजी साजरा केला जातो. गैरसरकारी संस्थांच्या महत्त्वाच्या जागतिक समस्यांवरील योगदानाबद्दल त्यांचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. हा दिवस मानवतावादी मदत आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रातील NGOच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. प्रश्न 2. अलीकडेच इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स मिळवणारे जगातील पहिले नेते कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नरेंद्र मोदी. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून असे करणारे ते या प्लॅटफॉर्मवरील पहिले जागतिक नेते आणि राजकारणी ठरले आहेत. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये इंस्टाग्रामशी जोडले गेले होते. इंस्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुपटीने जास्त आहे. टी. अलीकडेच पंतप्रधान मोदींना इस्रायलचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हरियाणा. स्पष्टीकरण. हरियाणा सरकारने केंद्र सरकारच्या PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली आहे. हरियाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री महिपाल धांडा यांनी ही घोषणा केली. या नवीन शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पॅटर्नवर आधारित असतील आणि राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवतील. हरियाणा राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी. राज्यपाल असीम कुमार घोष. येथे लोकसभा 10, राज्यसभा 5 आणि विधानसभा 90 जागा आहेत. आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद हरियाणाने पटकावले. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा फरीदाबाद येथे पार पडला. हरियाणा कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026च्या पहिल्या सत्राचे यजमानपद भूषवणार आहे. भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन हरियाणात धावणार आहे. हा सिंहा हरियाणाचा 23वा जिल्हा बनला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेल जेटमध्ये उड्डाण केले. गृहमंत्री अमित शहा यांनी मानेसर येथे NSGच्या विशेष ऑपरेशन प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली. भारताचे पहिले QR आधारित ट्रॅफिक चलान पेमेंट किओस्क गुरुग्राममध्ये स्थापित करण्यात आले आहे. प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या ठिकाणी रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्या नागरिकांसाठी राहवीर योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली. स्पष्टीकरण. दिल्ली सरकारने केंद्र सरकारची राहवीर योजना दिल्लीत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना लवकरच अंमलात आणली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना 25,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाईल. आता पाहू दिल्लीशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरी तक्रारींसाठी जनसुनवाई पोर्टल लॉन्च केले. दिल्ली सरकारने भू आधार कार्डची घोषणा केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्मान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले. दिल्ली सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली. अशोक कुमार दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी बनले आहेत.
दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी ऑपरेशन शस्त्र ही मोहीम सुरू केली. भारताच्या पहिल्या AI चालित शालेय मॉडेलचे अनावरण दिल्लीत करण्यात आले. प्रश्न 5. अलीकडेच संयुक्त राष्ट्राने रोड सेफ्टीसाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून कोणाची निवड केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, सचिन तेंडुलकर. स्पष्टीकरण. जागतिक क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला संयुक्त राष्ट्राने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नामांकित केले आहे. या नियुक्तीसह तो त्या आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या गटात सामील झाला आहे जे सुरक्षित रस्त्यांसाठी जागतिक स्तरावर जनजागृती करत आहेत. प्रश्न 6. अलीकडेच कोठे यकृत प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक सर्जरीचे उद्घाटन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एम्स भुवनेश्वर. स्पष्टीकरण. आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आभासी माध्यमातून एम्स भुवनेश्वर येथे ओडिशातील पहिले सर्वसमावेशक यकृत प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचे उद्घाटन केले. पूर्व भारतासाठी आरोग्य सेवा क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या देशाने वास्तविक प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राइज लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. भारताने पहिल्यांदाच परिणाम आधारित पर्यावरण पुरस्कार झिरो प्राइज जाहीर केला आहे. हवा, पाणी आणि जमीन प्रदूषणात प्रमाणित घट करणाऱ्या उपक्रमांना सन्मानित करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी एकूण 5 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला असून 3 श्रेणीतील विजेत्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये प्रदान केले जातील. आता भारताशी संबंधित इतर तथ्ये. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर आहे तर सिंगापूर पहिल्या स्थानी आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे. नवीन रामसर स्थळे बोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय, सिलिसेड तलाव, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छरी दांडू ही आहेत. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानी आहे तर नॉर्वे प्रथम स्थानी आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. विमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद भारताने पटकावले. भारताने या इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली. भारत जगातील भूक निवारणासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवठा करणार आहे. भारताने 24 तासांत AI जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. भारत सरकारने गुजरातमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. दुर्मिळ अवजारांसाठी समर्पित भारताने पहिले नॅशनल बायोबॅग लॉन्च केले. प्रश्न 8. अलीकडेच पहिल्या ईशान्य तांदूळ महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नागालँड. स्पष्टीकरण. पहिल्या ईशान्य तांदूळ महोत्सव वारसा धान्यचे आयोजन नागालँडमधील चुमौकेदिमा येथील ॲग्री एक्स्पो मध्ये केले जात आहे. हे आयोजन 26 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून पारंपरिक तांदूळ वाण आणि त्यांच्या संवर्धनाला चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे. नागालँड राज्याची माहिती. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफियू रिओ. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी. नागालँडमध्ये खवले मांजरची शिकार आणि व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. नागालँडमध्ये जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू नोंदींच्या डिजिटलायझेशनला सुरुवात झाली. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. होया नागाएन्सिस नामक वनस्पतीची नवीन प्रजाती नागालँडमध्ये शोधली गेली. नागालँडमध्ये मिशन वॉटरशेड पुनरुत्थान लॉन्च करण्यात आले. नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील. नागालँडमध्ये 2 दिवसीय 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचा समारोप झाला. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्यातील बेला ग्रामपंचायत भारताची पहिली नेट झिरो पंचायत बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण. अलीकडेच महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत
भारताची पहिली नेट झिरो पंचायत बनली आहे. मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये घोषित झालेली ही उपलब्धी सरपंच शारदा गायधने यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा, 90,000 पेक्षा जास्त वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. हा पुरस्कार 2024चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामधील कार्बन न्यूट्रल श्रेणीतील आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार आहे. येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. महाराष्ट्रातील सौंदला गाव भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. महाराष्ट्रातील वसई कॅथेड्रलला संरक्षणासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा पहिला म्युझिकल रोड मुंबईत बनवण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे गोळाबारूद युनिटचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबईत झाले. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो आयोजित केला. टाटा ग्रुप महाराष्ट्रातील एआय इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या देशाने 40 देशांकडून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, सौदी अरेबिया. स्पष्टीकरण. सौदी अरेबियाने सार्वजनिक आरोग्याचे रक्षण आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 40 देशांतून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली आहे, ज्यामध्ये बांगलादेश आणि भारताचाही समावेश आहे. हा निर्णय सौदी फूड अँड ड्रग ऑथॉरिटीने जागतिक महामारीविषयक अपडेट्स आणि बर्ड फ्लूच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. सौदी अरेबिया देशाची माहिती. राजधानी रियाध. चलन सौदी रियाल. राजा सलमान बिन अब्दुलजीज अल सौद. पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद. आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला सिस्टीम संपवली आहे. सौदी अरेबियामध्ये P4 जागरूकता कार्यक्रमासह तेलुगू भाषा दिवस साजरा करण्यात आला. भारताने दागिन्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी जेद्दामध्ये साजेक्स 2025 सुरू केले. सौदी अरेबियाने नुसूक उमराह सेवा सुरू केली. भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली. प्रश्न 11. अलीकडेच UIDAI आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दाखवण्यासाठी कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुगल. स्पष्टीकरण. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने देशभरातील रहिवाशांसाठी सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने गुगल मॅप्सवर अधिकृत आधार केंद्रे प्रदर्शित करण्यासाठी गुगल सोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमामुळे नागरिक त्यांच्या जवळच्या आधार केंद्राचा शोध घेऊ शकतील आणि तेथील सेवांची माहिती घेऊ शकतील. प्रश्न 12. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने वन्यजीव सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेपाळ. स्पष्टीकरण. भारत आणि नेपाळने 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे वने, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलावर एका नवीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सामायिक परिसंस्थांचे रक्षण आणि सीमावर्ती वन्यजीव कॉरिडॉरच्या पुनरुज्जीवनाला बळकट करणे हा या कराराचा उद्देश आहे. नेपाळ देशाची माहिती. राजधानी काठमांडू. चलन नेपाळी रुपया. पंतप्रधान सुशीला कार्की. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल. आता पाहू नेपाळशी संबंधित इतर चालू घडामोडी. नेपाळमध्ये यहमरी सण साजरा करण्यात आला. लागपा शेर्पा आणि कामी रीता शेर्पा यांनी 31व्यांदा माउंट एव्हरेस्टवर चढाई करून स्वतःचाच विक्रम मोडला. 300 वर्षे जुना कार्तिक नाच उत्सव नेपाळमध्ये संपन्न झाला. RBIने नेपाळला भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली. नेपाळमध्ये 5 दिवसीय तिहार उत्सव साजरा करण्यात आला. सबिता भंडारी नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल बनल्या आहेत. नेपाळने 26 अनोंदणीकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.
नेपाळ अधिकृतपणे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील झाला. नेपाळमधील भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य उत्सवाचे आयोजन केले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यातील सौंदल आहे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. जगातील सर्वाधिक R&D म्हणजेच संशोधन आणि विकासावर खर्च करणारा देश चीन बनला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट मांडले. स्मृती मंधानाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. दिल्ली सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली. केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार सरावाचे 16वे संस्करण हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाले. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गाजियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचे रिन्युएबल एनर्जी पॉवरहाऊस बनले आहे. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने भारतीय रेल्वेचा पराभव करून जिंकले. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशात पिल्लू AIचा शुभारंभ झाला. झिम्बाब्वेने लेनाकॅपावीर नावाचे HIV इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोठे ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.